नमस्कार. तर बहुतेक मला वाटतं 100% उडीसा जातीचा शेवगा असावा, एक माझा अंदाज आहे. कारण त्या शेंगाची क्वालिटी जी काय हिरवटपणा आहे, झाडाचा बुंदा बघा. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? आणि झाडाच्या बुंद्याला कुठल्या प्रकारची इजा होऊ नये म्हणून त्याला बोर्डचा वापर केलेला आहे. सेटिंग कुठल्या प्रमाणात आहे बघा. आता ही पोती जी काय म्हणजे फांदीच्या वरती म्हणजे ज्या ठिकाणी शेंडा कट केलेला आहे, त्या कट केलेल्या शेंड्यापासून पण पुढं की फुलाची जी काय क्वालिटी आहे, फुलाची काय सेटिंग आहे, ते अतिशय उत्तम प्रकारचं आहे. आणि त्याच्याच प्रमाणं काय, आणि याला सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, यासाठी लागणारा जो काही खर्च आहे तो अतिशय कमी प्रमाणात आहे. खर्च बी कमी प्रमाणात आहे. आणि सगळ्यात उत्तम प्रकारचं काय माहिती आहे का, जी काही मालाची क्वालिटी आहे, ते मालाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे. कुठल्या प्रकारचं याच्यावरती स्पॉट नाहीत किंवा कुठल्या प्रकारचं डंक नाही किंवा काय असतं विषय माहिती आहे का, ज्या ठिकाणी फळाला जर समजा तुमच्या शेंगाला जर फवारण्या वेळेवर नसलेल्या किंवा जर समजा त्या फळाला डंक जर पडलेला असेल माशीचा किंवा ह्याचा रस शोषणाऱ्या किडीचा, तर काय होतं माहिती आहे का, त्या ठिकाणी फळातनं त्या शेंगाच्यातनं रुचिक बाहेर निघतो. रुचिक बाहेर निघाला की पूर्णपणे शेंग खराबच झालेलं दिसते. तर एक उत्तम प्रकारचं सांगायचं एकच की या ठिकाणी ज्या ठिकाणी मी आलो आहे आता, त्या ठिकाणी तर ते मालक आहेत बरोबर तिकडे पलीकडे बसल्यात, पण ते म्हणले मला काय व्हिडिओमध्ये घेऊ नका, तुम्ही बनवा व्यवस्थितपैकी, तुम्हाला जे जे काय वाटते त्याच्यामध्ये ॲड करा. मग म्हणलं चला ठीक आहे, काय हरकत नाही. आता कसं असतं माहिती आहे का, कायकायांना या गोष्टी आवडतात. सोशल मीडियामध्ये काय जणांना आवडतं, काय जणांना आवडत नाही. तर आता उन्हाळ्याचा पिरियड आहे, मधलं जे काय पट्टा येतं ते मधलं पट्टा पण भिजवून घ्यायचं काम ह्यांनी चालू केलं आहे. आणि सगळ्यात उत्तम प्रकारचं काय, शेंगाची जी क्वालिटी आहे आणि जो काय मालाचं जे काय माल लागलेला आहे तो अतिशय जबरदस्त आहे. तुम्ही जर बुंदा बघितला ह्या झाडाचा जर बुंदा बघितला तर तुम्ही बघू शकता की कुठल्या प्रकारचं बुंदा किती मोठ्या प्रमाणात आहे. आता शेंगाला क्वालिटी जी काय हिरवटपणा आहे, जो अतिशय उत्तम प्रकारचा आहे. आता याच्यामध्ये मला एक फक्त जाणवलं काय माहिती आहे का, की याच्यामध्ये काय ठिकाणी कॅल्शियम बोरॉनची कमतरता असल्यामुळं की शेंगाची जी काय शायनिंग असेल किंवा याचा जो काय स्ट्रेटपणा आहे, तो स्ट्रेटपणा थोडंसं नॉर्मली कमी दिसतो आहे. म्हणजे काय झाडामध्ये दिसतो आहे, तर ही अशा प्रकारचं कॅल्शियम बोरॉनचं जर प्रमाण कमी असेल तर ही अशा प्रकारच्या वादाट्या होतात. दुसरी गोष्ट की कुठल्या प्रकारचं थ्रिप्स किंवा मावा याचं कुठल्या प्रकारचं याच्यावरती प्रादुर्भाव दिसत नाही. आणि काय शेंगा ज्या सुरुवातीला सेटिंग झालेलं आहे त्या शेंगाचं आज मी तिला काढासाठी तयार झाले. तर हे शेवगा जाती म्हणजे उडीसा जातीचं असावं का, तर त्याची शायनिंग, त्याची लांबी, ही जी काय सगळं जे आहे ते उडीसा जातीच्या शेवग्याप्रमाणेच आहे. मी मालकाला विचारायला विसरलो, परंतु 99% कारण माझ्याकडे ही व्हरायटी होती. कारण त्या शेंगाची क्वालिटी, त्या शेंगाचा कलर, त्या शेंगाची लेंथ जी काय असते ती अशाच प्रकारची असते. आणि उत्तम प्रकारचं नियोजन आहे, कुठल्या प्रकारचं तण नाही किंवा काही नाही. आणि तण जरी असतं तरी पण त्यांनी औषध मारून घेतलेलं आहे. आणि जर तुम्ही तण वगैरे जर काय झालं तर तुम्ही याला वरच्या प्रकरणात जर म्हणजे कवर लावून जर तुम्ही याच्यावरती फवारणी जर घेतली तर चांगल्या प्रकारचं नियोजन होऊ शकतं. कुठल्या प्रकारचं झाडाला त्याचा परिणाम होणार नाही किंवा कुठल्या प्रकारचं त्याला ट्रेस मिळणार नाही. जर ट्रेस मिळाला तर फुलगळ होणार, तुमचे पानं पण नॉर्मली काळपट होणार, त्याच्यावरती स्टिक येणार. तर उत्तम नियोजन आहे. अतिशय मोठा प्लॉट आहे. जवळजवळ मला वाटतं हे कमीत कमी एक 4 ते 4-4.5 एकरचा प्लॉट असेल. कारण तुम्ही लेंथ बघू शकता, खालच्या कडेपर्यंत जिथपर्यंत दिसतं आहे ना तिथपर्यंत हा टोटली शेवगाच दिसतो आहे. आता अजून जर नॉर्मली पुढं गेलं तर ज्या ठिकाणी काय मालाचं जे काय आहे तो माल अशा प्रकारचा लखडलेला दिसतो आहे. आणि प्रत्येक शेवग्याचं जे काय झाड आहे ते कुठल्या प्रकारचं थोडंसुद्धा की झाड ट्रेसमध्ये आहे किंवा ताणतणावामध्ये आहे किंवा रोगाट आहे असं कुठलं झाड दिसत नाही. आता जवळजवळ ही मी बाग बऱ्यापैकी हिंडलो आहे. तर अशा प्रकारचं उत्तम प्रकारचं मला तर म्हणजे नजारा दिसला. आणि मनामध्ये असं आलं की बाबा आपण आता फिरतो आहे म्हणल्यानंतर कमीत कमी सगळ्यांच्या समोर अशा गोष्टी आपण न्यायला हव्यात. तर आपली बुद्धी चौकशी ठेवा की त्या बुद्धीतनं कुणाच तरी 2 रुपयाचा फायदा हा अवश्य व्हावा. शेंगाचा माल बघा, क्वालिटी बघा. हे आता मस्त माझ्या काय रानातलं नाही,
त्या काकाच्या रानातला आहे. परंतु त्यांच्या संग बातचीत केल्यानंतर मला असं जाणवलं की त्यांचा ह्या प्लॉटमधून त्यांचं भरघोस असं उत्पन्न त्याला मिळालेलं आहे. आणि का तर झाडाला जे काय लागलेला माल आहे तो पाहून 100% आपण म्हणू शकतो आहे की बाबा हा माल नाही, माल होऊ शकतो, अशा प्रकारचाच माल आहे. तर आवर्जून तुम्ही पण शेतीमध्ये उत्तम प्रकारचं जर नियोजन करत असाल तर असं नियोजन करा ज्याच्यातून तुम्हाला असं नियोजन करा की ज्याच्यातून तुम्हाला 10च्या ऐवजी 20 रुपये 100% मिळतील. आणि स्वतः मार्केटिंगमध्ये उतरा, स्वतःचा माल स्वतः जास्तीत जास्त विकण्याचा प्रयत्न करा की ज्या ठिकाणी तुम्हाला 10च्या ऐवजी 15 रुपये दर हमखास मिळेल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला आवर्जून नक्कीच सांगा. धन्यवाद.